येस लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. आजच्या वचनातून आपण आज पाहणार आहोत जक्कयाच्या जीवनातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत प्रियानो. लूकाचा 19वा अध्याय वचन 1 ते 10 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला वचनात पाहायला मिळतं, त्याने यरिहोत प्रवेश केला व त्यातून पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. प्रियानो, जक्कयाच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही जर पाहिल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो श्रीमंत होता, मुख्य जकातदार होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला समजलं की यरीहोमध्ये येशू येत आहे आणि तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की येशू आलेला म्हणल्यानंतर तिथे भरपूर गर्दी आहे प्रियानो. लोक भरपूर आहेत. जक्कयाला त्या ठिकाणी जाता येईना. तो श्रीमंत व्यक्ती आहे, परंतु मला सांगू द्या, येशूजवळ जाताना श्रीमंत आणि गरीब असा कुठलाच भेद त्या ठिकाणी नाही प्रियानो. सगळ्यांना मुख्य प्रवेश त्या ठिकाणी आहे. मला सांगू द्या, त्या ठिकाणी गर्दी होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या गर्दीमुळे जक्कयाला त्या ठिकाणी येशूकडे जाता आलं नाही आणि तो प्रयत्न करत होता. प्रियानो, आमच्या जीवनात सुद्धा बऱ्याचदा आम्ही येशूकडे जाण्याचा प्रयत्न करतो, येशूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गर्दी असतात प्रियानो. मग ते गर्दी कोणत्याही प्रकारचे असू शकतात. आमच्या जीवनातली निराशा असेल, आमच्या जीवनातली अशांतता असेल, आमच्या जीवनातली चिंता असतील प्रियानो, आमच्या जीवनातल्या समस्या असतील प्रियानो. मला सांगू द्या, आमच्या जीवनात जी कुठली गर्दी जी आहे की ज्याच्यामुळे आम्हाला येशूकडे जाता येत नाही, प्रथमतः ती गर्दी काढण्याची गरज आहे प्रियानो. जक्कय त्या ठिकाणी तो प्रयत्न करत होता प्रियानो. बऱ्याचदा आम्ही ह्या सर्व गोष्टी घेऊन चालत असतो. आमच्या चिंता, आमच्या काळज्या, आमचे आजार, आमच्या गोष्टी घेऊन येशूकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या सर्व गर्दीतून आम्हाला येशूकडे पोचता येत नाही प्रियानो. कारण देवाचं वचन सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही माझ्याकडे या. परंतु आम्ही काय करतो प्रियानो, ते सगळं घेऊनच आमच्या डोक्यावर जणू काय ते ओझं घेऊन आम्ही येशूकडे जाण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, मला सांगू द्या, त्या गर्दीतून बाहेर येण्याची गरज आहे. ज्या कुठल्या चिंतेच्या, ज्या कुठल्या समस्येच्या, आजाराच्या गर्दीतून आम्ही जात आहोत प्रियानो, त्या गर्दीतून आम्हाला बाहेर निघण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्यातून बाहेर येऊ प्रियानो, तेव्हा आम्हाला येशूपर्यंत पोचता येईल प्रियानो. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. दुसरी एक समस्या त्याच्यामध्ये होती, गर्दी तर होतीच, गर्दीबरोबर तो ठेंगणा होता प्रियानो. बऱ्याचदा आमच्या जीवनातले काही उणे पण असतात प्रियानो. आमच्या काही अशा गोष्टी असतात प्रियानो की ज्याच्यामुळे आम्ही येशूपर्यंत पोहोचू शकत नाही. आज कुठलं उणे पण आमच्या जीवनामध्ये आहे, आम्हाला विचार करण्याची गरज आहे. असं कुठलं उणे पण घेऊन आम्ही चालत आहोत की ज्याच्यामुळे आम्हाला येशूपर्यंत पोहोचण्यासाठी अडचण होते प्रियानो. प्रियानो, मला सांगू द्या, आमचं ते उणे पण आम्हाला टाकून देऊन त्या प्रभूकडे जाण्याची गरज आहे. कदाचित आमच्यातला राग असेल प्रियानो, कदाचित आमच्यातला अक्षमा असेल प्रियानो, कदाचित आमच्यामधला गर्व असेल प्रभू. अशी कुठली गोष्ट आहे, कोणते भाग आहे प्रभू प्रियानो, ज्याच्यामुळे आम्ही येशूकडे जाऊ शकत नाही, ते टाकून देऊन आम्हाला प्रभूच्या जवळ जाण्याची गरज आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही ते टाकतो आणि प्रभूजवळ जातो प्रियानो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. तो ठेंगणा होता असं आम्हाला सांगितले प्रियानो. आमच्या जीवनातली जी कुठले उणे पण, जी कुठली समस्या की ज्याच्यामुळे आम्ही आज येशूकडे जाऊ शकत नाही, ती गोष्ट टाकून देऊन आम्हाला प्रभूकडे जाण्याची गरज आहे. आणि मला सांगू द्या, जक्कयाच्या जीवनातून एक गोष्ट पाहायला मिळते, त्याचं उणे पण, त्याच्या गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या प्रियानो. त्याच्यातूनही तो प्रयत्न करत होता की त्या गोष्टी सारून तो येशूकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि पुढच्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते.
त्याचे प्रयत्न अजूनही चालू होते प्रियानो. त्याला समजलं की येशू या वाटेवरून जाणार आहे. तो उंबराच्या झाडावर चढला प्रियानो. मला सांगू द्या प्रियानो, आम्हाला येशूकडे जाण्यासाठी आम्ही कसे प्रयत्न करतो ते खूप महत्त्वाचे आहे. आम्ही लगबगीनेचा तयार होतो काय? आम्ही लगबगीने, आम्ही आशेने, आम्ही उत्साहाने प्रभूकडे येण्याची तयारी ठेवतो काय? हे आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. का आम्ही बळजबरीने येतो? आम्हाला परमेश्वराने आशा दिलेली आहे. आम्ही कशा पद्धतीने येशूकडे येतो ते खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी जक्कई काय केलं, त्यांनी त्याच्या अडचणीवर मात केलं प्रियानो. आज आमच्या जीवनातल्या अडचणीवर मात करून, आमच्या जीवनातल्या उणेपणावर, आमच्या जीवनातल्या गर्दीवर मात करून आम्हाला येशूला भेटण्याची तयारी दाखवण्याची गरज आहे. आणि मला सांगू द्या, त्या ठिकाणी अद्भुत कार्य घडलं जेव्हा येशू त्या झाडाखालून आला प्रियानो. मला सांगू द्या, त्या झाडाखाली येशू थांबला आणि त्यांनी वर पाहिलं, जक्कयावरती आहे. आणि परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे जक्कया, तू खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या प्रियानो, आमचं प्रत्येक प्रयत्न, आमचे प्रत्येक कष्ट, आमचे प्रत्येक गोष्टी प्रभू जाणतो प्रियानो. कदाचित लोक आम्हाला पाहणार नाहीत, आमचे कष्ट पाहणार नाहीत, किंवा कदाचित आम्ही कोणाच्या दृष्टीत नसल, परंतु मला सांगू द्या, आम्ही त्या देवासाठी केलेले प्रयत्न, आम्ही त्या देवाला भेटण्यासाठी आमच्यातली ओढ प्रभू जाणतो. आज जक्कयासाठी येशू तिथं थांबला प्रियानो. हालेलुया. त्या जक्कयाला फक्त येशूला पाहायचं होतं प्रियानो, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन येशू त्याच्याशी बोलत आहे, येशू त्याच्या घरी जात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या, प्रभूला आमची काळजी आहे. आज ते उणे पण, आमच्या जीवनातली ती गर्दी आज लांब टाकून, ते सोडून देऊन आम्हाला प्रभूकडे येण्याची गरज आहे. त्या प्रभूला म्हणायची गरज आहे, प्रभू माझ्या जीवनात ही गर्दी आहे, या गर्दीतून मला बाहेर यायचं. आणि ज्यावेळेस आम्ही ते करू, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करेल प्रियानो. म्हणून आजच्या वचनातून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. अशा कुठल्या गर्दीतून आम्ही जात असेल तर ती गर्दी आज प्रभूच्या हाती देऊन टाकूया. ते चिंता म्हणलेली गर्दी, त्या आजार म्हणलेली, ती समस्या म्हणलेली, तो सर्व प्रकारची अडचणी म्हणलेली गर्दी आज येशूच्या हाती देऊन टाकू. आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, आज मला तुला भेटायचं आहे, आज प्रभू मला तुला पाहायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या अपेक्षेने प्रभूकडे जाऊ प्रियानो, तर प्रभू आम्हाला भेटणार आहे, तो प्रभू आमची भेट घेणार आहे, तो प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे प्रियानो. का आज आम्ही तयार आहोत त्या प्रभूला भेटण्यासाठी. आम्ही ज्यावेळेस ते करू प्रियानो, प्रभू आमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते परमेश्वरा. वेळेस सरी तुझ्या आभार स्तुती करते पवित्र देव बाप्पा. त्या जक्कयाप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला पाहण्यासाठी, तुला भेटण्यासाठीची ती ओढ आमच्यामध्ये असू दे. आम्हाला तुझी कृपा, तुझं सहाय्य पुरव. आमच्या जीवनातल्या प्रत्येक गर्दीतून, आमच्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक उणेपणावर मात करून आम्हाला तुला भेटण्यासाठी तुझी कृपा दे. आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. तुझ्या प्रीतीबद्दल, तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझी का स्तुती करतो प्रभू. तुला धन्यवाद देत, तुझी स्तुती करत येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला भेटण्याची आशा ठेवूयात, प्रभूला भेटण्याची ती ओढ कायम ठेवूयात प्रियानो. प्रभू निश्चित आम्हाला भेटेल, प्रभू आमची भेट घेईल आणि आमच्या गरजेनुसार, आमच्या गोष्टीनुसार प्रभू आम्हाला सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभूचं तुमच्यावर प्रेम आहे. थँक्यू, धन्यवाद.